जिल्हा प्रशासनानं कन्हा नदीवरील भामेवाडा रेती घाटाचा लिलाव केला असून लिलाव घेणाऱ्याला घाटातून रेतीचा उपसा करण्यास परवानगी दिली आहे। मात्र या घाटामध्ये रेतीचा उपसा करताना नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात असून वाहतूकदारांना बिना रॉयल्टी रेती चढ्या दरानं विकल्या जात असल्यानं सरकारचा महसूल बुडतोय आणि याकडे प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे आरोप केले जात आहेत। प्रशासनानं घाट लिलावानंतर ताबा देताना घाटाचं सीमांकन करून देत हद्द ठरवून दिली होती। शिवाय रेतीचा उपसा आणि वाहतुकीचे नियम आणि अटी समजावून सांगण्यात आल्या होत्या। तसंच नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या होत्या। सुरुवातीला या रेती घाटातून व्यवस्थित उपसा केला जायचा, मात्र गेल्या काही आठवड्यापासून घाट मालक नियमांची पायमल्ली करत रेतीचा अवैध उपसा करत आहे अशी बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे हा घाट कामठी तालुक्यात येतो। घाटावर देखरेख करण्याची जबाबदारी कामठी तहसील कार्यालयाची आहे, तर पोलीस प्रशासनाच्या दृष्टीनं हा घाट मौदा पोलीस ठाण्यात येतो। त्यामुळे या घाटातून होणाऱ्या रेती चोरी आणि ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालण्याची जबाबदारी मौदा पोलिसांवर सोपवण्यात आली आहे। मात्र या घाटात नियमबाह्य पद्धतीनं रेतीचा खुलेआम उपसा आणि वाहतूक केली जात आहे। मात्र यावर महसूल आणि पोलीस विभाग डोळे झाक करत आहे, तर प्रशासनातर्फे घाट मालक आणि रेती चोरट्यांना अभय दिलं जात आहे असे आरोप होत आहे।